श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया बघा 3:30 शुभ मुहूर्तापैकी एक आहे. तर अक्षय तृतीयेचा हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी तसं शुभ मुहूर्त पाहायची गरज नसते. संपूर्ण दिवसच मुळात हा शुभ असतो. तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी किंवा जवळपास रात्रीपर्यंत तुम्हाला हा एक मंत्र जो आहे तो एकदा तरी जपायचा आहे. एकदा तरी आपल्या तोंडाने तो बोलायचा आहे, की जेणेकरून आयुष्यामध्ये ज्या काही मोठ्यात मोठ्या आर्थिक समस्या चालल्या असतील तर त्या दूर होतील. सगळ्यात जास्त आजकाल आर्थिक समस्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो बऱ्याच लोकांना असतो आणि आर्थिक समस्या संपल्या ना तर इतर सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे पैसेच सगळं महत्त्वाचं नसतं, आपल्या शरीराने सुद्धा साथ देणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक या सगळ्या गोष्टींच्या सुखासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर अतिशय महत्त्वाचा हा मंत्र आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं आहे, अक्षय म्हणजे ज्याला क्षय नसतं, जे कधीही संपत नाही. आणि असा हा अत्यंत शुभ दिवस आहे. वैशाख महिन्यातल्या तृतीया तिथी असते, तर त्या दिवशी आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो. सगळीकडे बघा या दिवशी पूजा मांडणी वगैरे केली जाते. सगळ्यांच्या घरी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी बरेचसे लोक खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टी खरेदी करत असतात. सोने, चांदी, घर, वाहन या गोष्टींची खरेदी करत असतात. तर बघा शक्यतो तुम्हाला हा जो उपाय सांगते आहे तो तुम्हाला या दिवशी संध्याकाळी आणि रात्री उशिरापर्यंत जमल्यास, किती पण उशीर झाला तरी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचा तात्काळ फळ मिळतं. खूप सोपा हा उपाय आहे. फक्त लक्षात ठेवा, शक्यतो हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कारण आपण बऱ्याच ठिकाणी बाहेरून जाऊन येतो, आपल्याजवळ नकारात्मकता आलेली असते. तर त्यामुळे आहे ना, त्या नकारात्मकतेचा प्रभाव झाल्यामुळे मग आपण केलेल्या उपायांचा जो लाभ आहे तो होत नाही. म्हणून शक्यतो हातपाय धुवायचे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र शक्यतो घालायचे. कारण पिवळ्या रंगाचे वस्त्र बघा हे देवी देवतांना आकर्षित करतात. पिवळा रंग हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो देवी देवतांच्या गोष्टींसाठी. तर त्यामुळे तुम्ही बघा कमीत कमी तुम्ही तुमच्याकडे ठीक आहे पिवळा रंग किंवा तर काळ्या रंग किंवा अगदी पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका. पिवळा म्हणा ते केशरी, लाल अशा रंगाचे तुम्ही कपडे घालायचे आहेत. जमल्यास तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे, उत्तर दिशेकडे. तर ते पण जमत नसेल तर कमीत कमी दक्षिण दिशेकडे फक्त तोंड न करून बसता बाकी उत्तरेकडे केलं अधिक तर उत्तम. पूर्व पश्चिमसुद्धा चालू शकतं, पण उत्तर दिशेकडे तुम्हाला तोंड करून बसणं शक्य असेल तर तिथेच तुम्हाला बसायचं आहे त्या दिशेला. यानंतर सगळ्यात पहिले बघा तुम्हाला जो मंत्र मी तुम्हाला सांगते आहे तो अतिशय सोपा मंत्र आहे आणि हा मंत्र जो आहे ना तर तुम्हाला जमेल तितके जास्त वेळेस म्हणायचा आहे. मंत्र कुठला आहे? लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र आहे ना, हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. ठीक आहे, तर हा तुम्हाला म्हणायचा आहे. मग तुम्ही जपमाळ घेऊन करू शकता किंवा तुम्ही बोटावर मोजून पण करू शकता. असं काही नाही की त्यासाठी माळच पाहिजे वगैरे, असं बिलकुल नाही. फक्त स्वच्छ हातपाय धुवून बसायचे आहेत आणि स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत, पिवळे वगैरे जसं मी सांगितलं. आणि तुम्ही खाली बसणार असाल तर डायरेक्ट खाली न बसता तुम्ही आसन टाकून बसा आणि देवांच्या समोर बसून केलं किंवा इतर दुसऱ्या रूममध्ये तुम्ही बसून केलं तरी पण चालेल. घरातले सगळेजण हा उपाय करू शकतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा उपाय करू शकतात. खूप सोपा हा मंत्र आहे. नक्की करा. हा मंत्र तुम्ही म्हटल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. आणि बघा मंत्र खरंच तुम्ही काही सेवा तुम्हाला करायला जमत नाही, काही जमत नाही आहे ना, तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करत जा. आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यामुळे असे जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले ना तर नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होईल. तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला जवळपास संध्याकाळ ते रात्रीपर्यंत उशिरापर्यंत केलं तुम्ही तरी पण चालेल. पण 12च्या आधी हा उपाय करायचा आहे. न विसरता हा उपाय करा. या उपायाचा 100% तुम्हाला लाभ होईल.
तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.